गुड मॉर्निंग, शुभ प्रभात. क्रॉप सायन्स पेपर नंबर 1 मधला जो आपला चॅप्टर चालू आहे, ज्याविषयी आपण माहिती घेत आहोत ते म्हणजे ज्यूट. ज्यूट ह्या शब्दाचा अर्थ आहे ताग. तर बघा, आपण काय माहिती घेतली की ज्यूट म्हणजे ताग हे जे पीक आहे, हे पीक आहे ते फायबर क्रॉप आहे. त्याला गोल्डन फायबर असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर इकॉनॉमिक यूजमध्ये त्याचा जो वापर आहे आपल्या रोजच्या जीवनामध्ये, वास्तविकता गनी बॅग्स, सुतळ्या तयार करण्यासाठी, ताडपदरी तयार करण्यासाठी, कार्पेट तयार करण्यासाठी, गन पावडर, चारकोल ज्याला आपण म्हणू, किंवा फ्युअल म्हणजे इंधनासाठी वास्तविकता तागाचा वापर आपण या ठिकाणी करत असतो. त्याच्यानंतर बघा इकॉलॉजी, त्याच्यामध्ये आपण क्लायमेट म्हणजे वातावरण, आणि सॉईल म्हणजे त्याच्यासाठी कशा पद्धतीची माती आवश्यक आहे याच्या संदर्भात आपण माहिती बघितली. तर क्लायमेट आहे, त्याच्यामध्ये टेम्परेट, त्याच्यामध्ये ट्रॉपिकल क्रॉपर्स, हे जे आहे ते ट्रॉपिकल क्रॉप आहे, उष्णकटिबंधीय पीक या ठिकाणी आहे. त्याच्यासाठी उष्ण आणि दमट हवामान म्हणजे हॉट अँड ह्युमिड क्लायमेट. लक्षात घ्या, पुस्तकाची पानं पलटून आपण या ठिकाणी लक्ष घ्यायचं आहे की हॉट अँड ह्युमिड क्लायमेट लागतं. रेनफॉल म्हणजे त्याच्यासाठी जो पाऊस आहे, तो पाऊस आहे तो 1250 ते 2500 मिलीमीटर प्रति वर्ष अशा पद्धतीचा पाऊस लागतो. त्याच्यानंतर बघा सॉईलमध्ये जर आपण बघितलं तर सॉईलमध्ये काय म्हणलं की सँड अँड लोमी सॉइल्स. तर लोमी सॉईल अशा पद्धतीची जमीन लागते. त्याच्यानंतर बघा माती जी आहे ही वास्तविकता नदीकाठची माती, त्याला की रिव्हर बँक सॉईल किंवा सुटेबल आहे. रिव्हर बँक सॉईल म्हणजे नदीकाठची जी माती आहे ही वास्तविकता या पिकासाठी किंवा या क्रॉपसाठी विशेष करून सुटेबल आहे. त्याच्यानंतर आपण त्याच्या व्हरायटीज बघितल्या. विशेष करून ज्यूट ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे ताग कृषी संशोधन संस्था. तर बघा ही जी संस्था आहे ती बराकपूर, वेस्ट बंगालमध्ये, पश्चिम बंगालमधल्या बराकपूर या ठिकाणी ही संस्था आहे. त्याच्यानंतर आपण विशेष करून जे त्याच्यामध्ये बघितलं ते तागाचं जे पीक आहे किंवा तागाची जी लागवड आहे, विशेष करून पश्चिम बंगालमध्ये, वेस्ट पश्चिम बंगालमध्ये तागाची लागवड केली जाते जास्त प्रमाणात, आणि त्याचा सक्सेस रेशोसुद्धा म्हणजे यशस्वी होण्याचं प्रमाण जे आहे तागाचं ते पश्चिम बंगालमध्येच आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. त्याच्यानंतर डिफरंट, तर तागाच्या ज्या 2 स्पेसीज आहेत म्हणजे कॉर्करस कॅप्लोरिस आणि कॉर्करस ऑलिटोरिस, ह्याच्या 2 स्पेसीज आहेत. ह्या 2 स्पेसीजमधला आपण या ठिकाणी फरक पाहिलेला आहे. त्याच्यानंतर आज आपण जे स्टडी करणार आहे तो आहे कल्चरल मेथड्स. त्याच्यामध्ये प्रिपरेशन ऑफ लँड म्हणजे ताग ही जर पीक आहे, तर ताग पीक जर आपण या ठिकाणी लागवड करत असू तर त्याच्यासाठी आपण जे जमीन असेल किंवा आपलं जे क्षेत्र असेल ते क्षेत्र कशा पद्धतीने आपण तयार करणार आहोत, त्याला प्रिपरेशन ऑफ लँड म्हणजे जमीन कशा पद्धतीने आपण तयार करणार आहोत त्याला प्रिपरेशन ऑफ लँड असं म्हटलं जातं. बघा, तर याच्यामध्ये काय म्हटलंय की ज्यूट क्रॉप रिक्वायर क्लीन, कोल्ड फ्री किंवा क्लॉड फ्री फील्ड विथ अ फाईन टिल्थ. तर बघा, ह्याच्यासाठी जे क्षेत्र लागतं किंवा जे आपले जमीन आहे ते कसे असणं गरजेचं आहे. क्लीन म्हणजे बघा स्वच्छ असणं गरजेचं आहे. क्लॉड फ्री म्हणजे ढेकूळ. क्लॉड या शब्दाचा अर्थ आहे ढेकूळ. तर क्लॉड फ्री म्हणजे कसल्या पद्धतीची ढेकळा आपल्या क्षेत्रामध्ये नसणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर विथ फाईन टिल्थ म्हणजे काय की भुसभुशीत असणारी जमीन, जी माती असेल ती पूर्णपणे बारीक असणारी माती असणं गरजेचं आहे, किंवा भुसभुशीत असणं माती गरजेचं आहे. लँड इज प्लाउड 3 to 4 टाइम बाय वुडन प्लाऊ. तर बघा, नांगरणीच्या सहाय्याने जवळजवळ आपल्या 3 ते 4 वेळा नांगरटी करून या ठिकाणी ती क्षेत्र आणि ती जमीन या ठिकाणी तयार करायची आहे. आपलं रान या ठिकाणी तयार करायचं आहे. बघा, 3 ते 4 वेळा आपल्याला ते नांगरटी करणं गरजेचं आहे. प्लांकिंग इज डन फॉर क्लॉड क्रशिंग. प्लांकिंग, तर बघा प्लांकर नावाचं जे इन्स्ट्रुमेंट आहे आपण दाखवलं त्याला आपण लोड म्हणतो या ठिकाणी. तर बघा, त्या लोडच्या सहाय्याने आपण क्लॉड क्रशिंग म्हणजे या ठिकाणी लोडच्या सहाय्याने आपण ढेकळं फोडायचे आहेत. त्याच्यात लेवलिंग म्हणजे या ठिकाणी एका लेवलमध्ये आपल्या ठिकाणी क्षेत्र आणायचं आहे.
अँड कॉम्पॅक्टिंग ऑफ अ सॉईल. कॉम्पॅक्टिंग ऑफ अ सॉईल म्हणजे या ठिकाणी जी माती आहे ही माती एकत्र करायची आहे. ज्यावेळेस आपण लेवल करतो तर माती आजूबाजूला ठिकाणी पसरली जाते, तर ती माती योग्य तऱ्हेने पसरवून लेवलिंग करून घ्यायचं आहे. ऑल द स्टबल्स आर रिमूव्ड थोरोली. स्टबल्स म्हणजे काय तर लक्षात घ्या, स्टबल ह्या शब्दाचा अर्थ आहे की आपण पूर्वी जे कोणतंही पीक घेतलं असेल त्या पिकाचा जोर असलेला केर कचरा असेल किंवा मुळा असतील किंवा पालपाचोळा असेल तर त्याला स्टबल्स असं म्हटलं जातं. तर काय बघा, तर आपण या ठिकाणी त्याचे जे स्टबल्स असतील, आधीच्या पिकाचा जो केर कचरा असेल तो केर कचरा या ठिकाणी आपण बाजूला काढायचा आहे. 5 नंबर, FIM और कंपोस्ट इज ॲडेड बिफोर प्लाविंग. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी शेवटचं प्लाविंग करण्याच्या पूर्वी त्याच्यामध्ये फार्म यार्ड मॅन्युअर म्हणजे शेणखत या ठिकाणी त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. तर बघा लँड प्रिपरेशन या ठिकाणी कशा पद्धतीचे जमीन कशा पद्धतीचे तयार करण्याचे आहे त्याला लँड प्रिपरेशन असं म्हणलं जातं. तर ज्यूट क्रॉप आहे त्याच्यासाठी क्लीन, कोल्ड फ्री, क्लॉड फ्री ज्याला आपण म्हणू, किंवा फाईन टिल्थ स्वच्छ या ठिकाणी जमीन असणं गरजेचं आहे. क्लॉड फ्री म्हणजे कसल्या पद्धतीचं ढेकूळ नसणार नाही अशा पद्धतीची. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 3 ते 4 वेळा आपण नांगरटी करणं गरजेचं आहे. नांगरटी झाल्यानंतर आपण प्लांकर म्हणजे लोडच्या साह्याने आपण ढेकूळ फोडून घ्यायचं आहे, ढेकूळ फोडायचे आहेत, लेवल करून घ्यायचं आहे. आणि कॉम्पॅक्टिंग. तर बघा त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये स्टबल्स असतील म्हणजे जुन्या पिकाचा जो काही केर कचरा राहिला असेल किंवा मुळा असतील किंवा काही जे असेल ते स्टबल्स आपल्या ठिकाणी त्याच्यातून बाहेर काढायचं आहे, बाजूला काढायचं आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये आपल्या शेतामध्ये फार्म यार्ड मॅन्युअर ज्याला की शेणखत आपण म्हणू ते शेणखत त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट काय म्हटलं आहे, सोविंग टाईम. सोविंग टाईम म्हणजे पेरणीचा वेळ किंवा पेरणीचा कालावधी. तर कधी या ठिकाणी आपल्याला पेरणी करणं गरजेचं आहे तर ज्यूट क्रॉप कॅन बी सोन फ्रॉम एप्रिल टू 5 जुलै. तर बघा 5 म्हणजे 1/5 म्हणजे 15 जूनच्या अगोदर, एप्रिल ते जून. बघा पेरणीचा जो वेळ आहे तो एप्रिल ते 15 जूनच्या अगोदर या ठिकाणी त्याची पेरणी करायची आहे. एप्रिल ते 15 जून लक्षात घ्या. ज्यूट म्हणजे तागाची जी पेरणी असेल ते एप्रिल ते 15 जून या वेळेत आपल्या ठिकाणी तागाची पेरणी करायची आहे. बट 3rd वीक ऑफ मे इज ऑप्टिमम सोविंग टाईम. तर बघा मेचा जो 3रा आठवडा असेल तर बघा एप्रिल ते जून या कालावधीमध्ये त्याची वास्तविकता पेरणी करायची आहे. त्यातच मेचा जो 3रा आठवडा असेल 3rd म्हणजे मेचा जो 3रा आठवडा असेल तर हा जो आठवडा असेल यामध्ये तागाची पेरणी या ठिकाणी करणं योग्य ठरेल किंवा चांगलं ठरेल. सोविंग टाईम आहे तो एप्रिल ते मेमध्ये या दरम्यान या ठिकाणी त्याचं सोविंग करायचं आहे, पेरणी करायची आहे. आणि वास्तविकता मे मधला जो 3रा आठवडा असेल तर 3rd वीक ऑफ मे इज ऑप्टिमम सोविंग टाईम. म्हणजे मेचा जो 3रा आठवडा असेल हा वास्तविकता त्याच्यासाठी योग्य लागवडीसाठी किंवा पेरणीसाठी या ठिकाणी हा योग्य ठरेल. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट पॉईंट आहे सोविंग मेथड्स. सोविंग मेथड्स म्हणजे लागवडीच्या पद्धती. तर बघा 2 वेगवेगळ्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये, ब्रॉडकास्टिंग आणि ड्रिलिंग. ब्रॉडकास्टिंग ह्याच्यामध्ये आपण इंग्रजी अर्थ बघायचा आहे. तर ब्रॉडकास्टिंग म्हणजे आपण हाताच्या साह्याने बियाणं आपण पसरवतो किंवा हाताच्या साह्याने बियाणं फेकून देतो त्याला ब्रॉडकास्टिंग असं म्हटलं जातं. आणि ड्रिलिंग ह्या मेथड्समध्ये समजा ज्याला की आपण टिफन म्हणा किंवा टिफनच्या साह्याने किंवा यंत्राच्या साह्याने ज्याला की ड्रिल मशीन असं म्हटलं जातं, ड्रिलिंग मशीन असं म्हटलं जातं. तर यंत्राच्या साह्याने ज्यावेळेस आपण पेरणी करत असतो त्याला ड्रिलिंग असं म्हटलं जातं. तर बघा सोविंग मेथड्स म्हणजे लागवडीच्या वेगवेगळ्या 2 पद्धती आहेत. त्याच्यामध्ये आहे 1 नंबरला आहे ब्रॉडकास्टिंग आणि 2 नंबरला आहे ड्रिलिंग. त्याच्यानंतर बघा सीड रेट. त्याच्यानंतरचा पुढचा पॉईंट आहे सीड रेट. सीड रेट म्हणजे काय की बियाणांची असणारी मात्रा. बियाणांची मात्रा याला सीड रेट असं म्हटलं जातं. तर बघा बियाणांची मात्रा कशा पद्धतीने असणं गरजेचं आहे, किती बियाणं लागतील. तर बघा 2 वेगवेगळ्या स्पेसीज आहेत. आपण ज्यूटच्या म्हणजे तागाच्या 2 स्पेसीज बघितल्या. पहिला आहे कार्कोरस कॅप्युलरिस आणि कार्कोरस ऑलिटोरिस. तर कार्कोरस कॅप्युलरिस नावाची स्पेसीज आहे. 1 नंबरची जी स्पेसीज आहे ती कार्कोरस कॅप्युलरिस. ह्या स्पेसीसाठी जर ब्रॉडकास्टिंग या पद्धतीने जर आपण या ठिकाणी
लागवड करत असेल तर त्याच्यासाठी 9 ते 12 किलो प्रति हेक्टर एवढे बियाणे लागतील. बघा, ब्रॉडकास्टिंग या पद्धतीने जर आपण त्याची लागवड केली तर 9 ते 12 किलो प्रति हेक्टर एवढे बियाणे लागतील. आणि ड्रिलिंग मेथडने जर तिची आपण या ठिकाणी लागवड केली, म्हणजे टिफनच्या साहाय्याने जर आपण लागवड केली तर त्याच्यासाठी 7 किलो प्रति हेक्टर एवढं बियाणं या ठिकाणी लागू शकतं. हा आहे बियाणांची मात्रा. त्याच्यानंतर बघा, जी दुसरी स्पेसीज आहे म्हणजे फॉर कॉर्कोरस ऑलिटोरियस नावाची स्पेसीज आहे, त्याच्यामध्ये जर ब्रॉडकास्टिंग केलं तर त्याच्यामध्ये 7 किलो प्रति हेक्टर, म्हणजे बघा बाकीच्यापेक्षा तुलनेने कमी लागतात, 7 किलो प्रति हेक्टर एवढे बियाणं लागतील. आणि जर ड्रिलिंग मेथडने, जर कॉर्कोरस ऑलिटोरियस ह्या स्पेसीचं जर ड्रिलिंग मेथडने आपण जर लागवड केली तर त्याच्यासाठी जी बियाणांची मात्रा असेल ती 5 किलो प्रति हेक्टर, म्हणजे फार कमी या ठिकाणी इथं बियाणांची मात्रा लागत आहे, 5 किलो प्रति हेक्टर. तर दोन वेगळ्या पद्धतीची बियाणांची मात्रा, दोन स्पेसीजसाठी, दोन प्रजातींसाठी बियाणांची मात्रा या ठिकाणी वेगवेगळी आहे. त्याच्यानंतर बघा, स्पेसिंग म्हणजे काय? वळ्यांमधलं असणारं अंतर, दोन ओळींमधलं असणारं अंतर, याला स्पेसिंग असं म्हटलं जातं. तर बघा, कॉर्कोरस कॅपिलरीज नावाचं जे स्पेसीज आहे त्याच्या दोन ओळ्यांमधलं अंतर हे 30 बाय 7.5 सेंटीमीटर एवढं आहे. कॉर्कोरस कॅपिलरीज नावाची स्पेसीज आहे त्याच्यामध्ये दोन ओळ्यांमधलं असलेलं अंतर हे आहे 30 बाय 7.5 सेंटीमीटर. आणि कॉर्कोरस ऑलिटोरियस याचं दोन ओळ्यांमधलं जे अंतर आहे ते आहे 30 बाय 5 सेंटीमीटर. अशा पद्धतीचं स्पेसिंग म्हणजे अंतर राखणे या ठिकाणी गरजेचं आहे. बघा, वेगवेगळ्या कॉर्कोरस कॅपिलरीचं जे स्पेसिंग आणि अंतर असेल ते 30 बाय 7.5 असेल, आणि कॉर्कोरस ऑलिटोरियस ह्याचं जे स्पेसिंग असेल ते 30 बाय 5 सेंटीमीटर एवढं असेल. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट पॉईंट आहे सोविंग डेप्थ. याचा अर्थ आहे खोली, म्हणजे आपण ज्यावेळेस पेरणी करत असतो ते किती खोलपर्यंत पेरणी करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये बघा, 2.5 ते 4 सेंटीमीटर शॅलो सोविंग. याच्यामध्ये जे सोविंग डेप्थ आपण ज्याला म्हणू ते किती आहे? 2.5 ते 4 सेंटीमीटर एवढं सोविंग डेप्थ आहे, त्याची एवढी खोली आहे. तर बघा, सीड रेट आपण बघितला, स्पेसिंग बघितलं, आणि सोविंग डेप्थ किती आहे? 2.5 ते 4 सेंटीमीटर एवढं. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट पॉईंट आहे इंटर कल्टिवेशन. याचा अर्थ आहे आंतर मशागत. इंटर कल्टिवेशन म्हणजे आंतर मशागत. तर बघा, ह्याच्यामध्ये आंतर मशागत कशा पद्धतीची आहे? इंटर कल्टिवेशन, आंतर मशागत. तर बघा, थिनिंग इज डन बाय रँकिंग फेन क्रॉप इज 10 सेंटीमीटर टॉल. तर बघा, 10 सेंटीमीटरपर्यंत जर आपलं ते पीक आहे ते पीक आलं, 10 सेंटीमीटरला जर पीक आलं तर थिनिंग याचा अर्थ असा आहे की जी रोपं व्यवस्थितरित्या उगवून आलेली नाहीत, किंवा जी रोपं या ठिकाणी डॅमेज आहेत, खराब झालेली आहेत, अशी रोपं या ठिकाणी उपसून काढणे, बाजूला काढणं, त्याला थिनिंग असं म्हटलं जातं. तर बघा, ज्यावेळेस आपली रोपं 10 सेंटीमीटर अंतरापर्यंत येतील त्यावेळेस आपल्या लक्षात येईल की ह्या रोपांमधले कोणती रोपं खराब आहेत, त्या योग्य तऱ्हेने उगवून आले नाहीत, किंवा पुढं जाऊन ही रोपांचं उत्पन्न आपल्याला मिळणार नाही, अशी रोपं उपसून बाजूला काढणे ह्याला थिनिंग असं म्हटलं जातं. तर बघा, 10 सेंटीमीटरला जर रोपं आली तर आपण या ठिकाणी थिनिंग करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा, विडिंग म्हणजे काय? तण काढणे. 2 to 3 हँड विडिंग आर गिव्हन 15 days इंटरव्हल. तर बघा, जवळजवळ प्रत्येकी 15 दिवसानंतर आपणाला 2 ते 3 वेळा या ठिकाणी खुरपणी करणं गरजेचं आहे. प्रत्येकी 15 दिवसानंतर 2 ते 3 वेळा आपणाला खुरपणी करणं गरजेचं आहे. त्याला हँड विडिंग असं म्हटलं जातं. बघा, प्रत्येकी 15 दिवसानंतर आपल्याला 2 ते 3 वेळा खुरपणी करणं गरजेचं आहे, त्याला हँड विडिंग असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट पार्ट आहे क्रॉप रोटेशन. याचा अर्थ आहे पिकाची फेरपालट. तर मी जो अर्थ आपण या ठिकाणी इथं सांगतोय तो अर्थ आपण पुस्तकामध्ये लिहून घ्यायचा आहे. क्रॉप रोटेशन याचा अर्थ आहे पिकाची फेरपालट.
इंटर कल्टिवेशन म्हणजे आंतर मशागत. पिकाची फेरपालट, समजा आपण ताग हे जे पीक घेतलं आहे, हे ताग हे पीक वास्तविकता पश्चिम बंगालच्या एरियामध्ये येत असतं, जास्त प्रमाण त्या ठिकाणी आहे. तर आपल्याला पिकाची फेरपालट कशा पद्धतीने करता येईल? समजा जर ताग हे पीक आपण या ठिकाणी जून जुलै किंवा एप्रिल ते जून ह्या कालावधी जर लावलं तर पुढच्या सीझनमध्ये आपण पॅडी म्हणजे भात लावू शकतो. त्याच्यासोबतच समजा एका वर्षाचं आपलं जर प्लॅनिंग असेल तर जूट म्हणजे ताग, त्याच्या पुढच्या याच्यामध्ये पॅडी म्हणजे भात तांदूळ, आणि त्याच्यानंतर आपण शुगर केन म्हणजे ऊस, अशा पद्धतीचं पिकाची फेरपालट करू शकतो. जूट, पॅडी, शुगर केन म्हणजे ताग, भात आणि ऊस. त्याच्यासोबत बघा जूट म्हणजे ताग, फीट म्हणजे गहू, मेज म्हणजे मका आणि पोटॅटो म्हणजे बटाटा. तर बघा ताग, गहू, मका आणि बटाटा अशा पद्धतीत सुद्धा आपण या ठिकाणी रोटेशन करू शकतो. त्याच्यानंतर बघा ट्रिपल क्रॉपिंग म्हणजे 3 जर आपण या ठिकाणी क्रॉप घेतले असतील तर त्याच्यासोबत आपल्याला ताग, पॅडी म्हणजे भात आणि केसरी. तर केसरी सुद्धा एक बघा एक पीक आहे केसरी. तर फॉलोड बाय अंडर इरिगेटेड कंडिशन. बघा इरिगेटेड म्हणजे पाण्याचं जर मुबलक या ठिकाणी प्रमाण असेल तर या ठिकाणी आपण केसरसुद्धा त्याच्यासोबत लावू शकतो. तर ह्या एक क्रॉप रोटेशन म्हणजे पिकाची असणारी फेरपालट. अशा पद्धतीने आपण पिकाची फेरपालट करू शकतो. पॅडीसोबत आहे म्हणजे भातासोबत, किंवा आपण या ठिकाणी शुगर केन म्हणजे ऊसासोबत या ठिकाणी पिकाची फेरपालट करू शकतो, किंवा गहू, मका आणि बटाटे ह्याच्यासोबत सुद्धा आपण पिकाची या ठिकाणी फेरपालट करू शकतो. तरी आहे क्रॉप रोटेशन. नेक्स्ट पार्ट आहे मॅन्युरिंग. मॅन्युरिंग म्हणजे काय? खताची मात्रा. हा शब्द या ठिकाणी लिहून घ्यायचा. मॅन्युरिंग म्हणजे खताची मात्रा. तर आपण ज्यावेळेस खत देत असतो तर किती मात्रा असणं गरजेचं आहे, किती प्रमाणात खत देणं गरजेचं आहे, त्याला मॅन्युरिंग असं म्हटलं जातं. क्रॉप रोटेशन म्हणजे पिकाची फेरपालट, इंटरकल्टिवेशन म्हणजे आंतरमशागत, स्पेसिंग म्हणजे 2 ओळीमधलं अंतर, सीड रेट म्हणजे बियाणांची असलेली मात्रा. तर बघा मॅन्युरिंग म्हणजे खताची मात्रा. तर बघा 4 ते 8 टन ऑफ FIM और कंपोस्ट पर हेक्टर इज ॲडेड इन द सॉइल टू व्हेन प्रिपेअर द लँड. तर बघा ज्यावेळेस आपण या ठिकाणी वाफं तयार करायचं असतील किंवा आपल्याला या ठिकाणी शेत जर आपण तयार करत असेल, अशा वेळेस जवळजवळ 4 ते 8 टन शेणखत प्रति हेक्टर, 4 ते 8 टन शेणखत प्रति हेक्टर एवढं शेणखत या ठिकाणी त्याच्यासाठी लागत असतं. त्याच्यानंतर फर्टिलायझर डोस म्हणजे जी खताची मात्रा असेल ती किती असेल? 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश प्रति हेक्टर. तर बघा एका हेक्टरमध्ये 1 हेक्टरमध्ये 2.5 एकर म्हणजे 2.5 एकरामध्ये आपल्याला 30 किलो नत्र, 30 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश अशा पद्धतीचं या ठिकाणी खताची मात्रा देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर ऑल P&K म्हणजे त्याच्यामध्ये स्फुरद आणि पालाश हे जे असेल हे आपणाला सोविंग टाईम म्हणजे लागवडीच्या वेळेसच देणं गरजेचं आहे. ऑल P&K म्हणजे त्यासाठी आवश्यक असणारे स्फुरद आणि पालाश ही जे 2 खतं आहेत, बघा त्यासाठी आवश्यक असणारे स्फुरद आणि पालाश ही 2 खतं आहेत, हे आपणाला लागवडीच्या वेळी देणं गरजेचं आहे. 15 किलो नायट्रोजन म्हणजे 15 किलो नत्र हे अप्लाइड ॲट 6 वीक आफ्टर सोविंग अँड रिमेनिंग 15 किलो नायट्रोजन अबाउट 10 वीक आफ्टर सोविंग. तर बघा आपणाला ज्या खताची मात्रा आहे त्याच्यामध्ये पालाश आणि स्फुरद हे जे आहे हे लागवडीच्या वेळी देणं गरजेचं आहे. आणि एकदा लागवड झाली तर त्या लागवडी झाल्याच्या जवळजवळ 6 आठवड्यानंतर 15 किलो नत्र त्यांना देणं गरजेचं आहे. आणि उरलेलं जे 15 किलो नत्र आहे ते 10 आठवड्यानंतर या ठिकाणी देणं गरजेचं आहे. बघा नत्रचा जो डोस आहे तो डोस या ठिकाणी 2 ह्याच्यामध्ये विभागला गेलेला आहे. जे पहिलं नत्र असेल, पहिल्यांदा जे नत्र द्यायचं आहे ते 6 आठवड्यानंतर आणि दुसऱ्यांदा जे नत्र द्यायचं आहे ते 10 आठवड्यानंतर, अशा नत्राची विभागणी केली जाईल.
तर लक्षात घ्यायचं आहे. हे बघा या ठिकाणी त्याला मॅन्युरिंग आपण ज्याला म्हणतो, तर बघा मॅन्युरिंग म्हणजे नत्र, तर नत्राची विभागणी 2 ह्याच्यामध्ये केली गेलेली आहे.